हॅलो फ्रेंड्स, मी पूनम घोडके. NCC यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण जो टॉपिक घेणार आहोत तो इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. पार्टनरशिप फायनल अकाउंट म्हणजे काय, त्याचे फीचर्स काय आहेत, पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन्स, मीनिंग, प्लस पार्टनरशिपमध्ये एक डीड असतं, त्या डीडबद्दलची सर्व माहिती हे या लेक्चरमध्ये मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. हे लेक्चर घेण्यामागेचा ऑब्जेक्ट असा आहे की जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असतात तर ते तुम्ही छान प्रकारे सॉल्व करू शकता. तर मी लेक्चर स्टार्ट करते. ओके. इंट्रोडक्शन्स. पार्टनरशिप फर्म का तयार झाली, पार्टनरशिप फर्म तयार होण्यामागेचा ऑब्जेक्ट काय होता, तर हे मी अगोदर सांगते इंट्रोडक्शनमध्ये. सोल ट्रेडर हॅज सेव्हरल लिमिटेशन्स सच ॲज शॉर्टेज ऑफ कॅपिटल, मॅनेजरियल स्किल, नो स्टॅबिलिटी एक्सेट्रा. बिझनेस नीड्स more capital, so two or more persons come together and decided to start the business. They agree to share capital and profit or loss in the business, such as the business is called partnership and persons are called partners. हे झालं माझं इंट्रोडक्शन झालं की सोल ट्रेडर. 11वीमध्ये तुम्ही सोल ट्रेडर फर्मचं अकाउंट केलेलं आहे. सोल ट्रेडर म्हणजे एकल व्यापारी, एकटा व्यापारी, दुसरं कोणीच नाही आहे त्याच्याबरोबर काम करणारं. एकटा व्यापारी एकटाच काम करतोय, येणारा प्रॉफिट तो घेतोय आणि झालेला लॉस त्याला सस्टेन करावा लागतो. सोल ट्रेडरचे बघा याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे, सोल ट्रेडरमध्ये लिमिटेशन्स असतात. ह्या लिमिटेशन्स आपल्याला काय काय असतात, शॉर्टेज ऑफ कॅपिटल ही एक त्याची डेफिशियन्सी आहे. पैसे भरपूर प्रमाणात आणू शकत नाही आहे, थोड्या पैशामध्ये त्याला लिमिटेड व्यवहार बिझनेस करावा लागतो. त्याच्याकडे असलेलं स्किल हे त्याच्याकडे जे असेल त्या स्किलमध्येच तो काम करतोय. जर अनेक लोक असतील तर त्यांचं प्रत्येकाचं स्किल वेगवेगळं असतं तर त्याचा फायदा बिझनेसला होऊ शकतो, पण याचं स्किल कसं असतं, लिमिटेड असतं. नो स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी नाही याचा अर्थ असा असतो की सोल ट्रेडर पर्सन जर एक्सपायर्ड झाला, इन्सॉल्वंट झाला तर तो व्यवसाय स्टॉप होतो, बंद होतो आणि म्हणून त्याला आपण स्टॅबिलिटी म्हणतो. हे जे शॉर्टेजेस ऑफ कॅपिटल, मॅनेजर स्किल किंवा इनस्टॅबिलिटी हे जे आहेत हे सगळे लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे बिझनेसला नीड्स काय असतं की बिझनेसला पैशाची खूप गरज असते. जसा व्यवसाय आपण वाढवत जातो तसं पैसे खूप लागत आहेत आणि म्हणून काय झालं की टू ऑर मोर पर्सन्स कम टुगेदर, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येत आहेत अँड डिसाइडेड टू स्टार्ट द बिझनेस आणि व्यवसाय सुरू करतायत. आणि ते काय करतात की आपण कॅपिटल किती आणायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस बिझनेसमध्ये कसा ठेवायचं आहे, तुझा प्रॉफिट पर्सेंटेज काय वगैरे हे सगळं ठरवलं जातं. आणि पार्टनरशिप फर्म म्हणजे पार्टनरशिप त्यांची सुरू होते आणि पर्सन्स जे कामं करत आहेत, जे लोक आहेत, जे पर्सन्स आहेत त्या लोकांना आपण म्हणतो पार्टनर. म्हणजे ABC हे 3 लोक एकत्र आले तर त्यांची पार्टनरशिप फर्म चालू होते. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की पार्टनरशिप फर्मची मिनिंग आणि डेफिनेशन्स. ओके. मिनिंग अँड डेफिनेशनमध्ये मी सांगते आहे, अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 डिफाइन्स पार्टनरशिप इज द रिलेशन between the persons who have agreed to share the profits of a business carried on by all or any one of them acting for all. ही आहे पार्टनरशिपची डेफिनेशन. या पार्टनरशिपच्या डेफिनेशनमध्ये आणि 1932 ॲक्टला त्यांनी असं सांगितलेलं आहे, पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन दी पर्सन्स हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस. व्यवसायामध्ये प्रॉफिट होतोच आहे तर तो प्रॉफिट किती घ्यायचा, तर ते दोघेजण ॲग्रीड करत आहेत. आणि व्यवसाय करताना कॅरीड ऑन बाय ऑल, सगळेजण व्यवसाय कॅरीड करत आहेत का, म्हणजे व्यवसाय करत आहेत का, ऑर एनी वन ऑफ देम
की सर्वांच्या वतीने एक व्यक्ती व्यवसाय करते का, म्हणजे ॲक्टिव्हिटीज करणार आहे का, व्यवसायाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे व्यवसायामध्ये जे काही फंक्शन्स आपले असतात ते करणार आहे का. तर हे सगळं त्या ठिकाणी ठरतं आणि म्हणून त्याला आपण म्हणतो पार्टनरशिप. आणि पार्टनरशिप ॲक्ट 1932च्या अकॉर्डिंग ही डेफिनेशन आहे. ओके, आपण नेक्स्ट जाऊ. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. ही पार्टनरशिप फर्म सुरू झाली. मग पार्टनरशिप फर्मचे फीचर्स काय आहेत, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो वैशिष्ट्य काय आहेत. तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे ॲग्रीमेंट. पार्टनरशिप फॉर्म विथ ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट मे बी ओरल ऑर रिटर्न. पार्टनरशिप ज्यावेळी सुरू होते त्यावेळी दोन लोक एकत्र येत आहेत. दोन लोक ज्यावेळी एकत्र येतात तर त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होणं अतिशय गरजेचं असतं. ॲग्रीमेंटमध्ये खूप गोष्टी असतात की तू किती काम करणार आहेस, तुला प्रॉफिट अँड लॉस आपण कसं वाटून घेणार आहोत, लॉस झाला तर काय करायचं आहे, असे खूप प्रकार असतात ॲग्रीमेंटमध्ये. मग हे ॲग्रीमेंट ओरल पण असू शकतं आणि रिटर्न पण असू शकतं. ओरल ज्यावेळी असतं ॲग्रीमेंट आपलं, तर ओरलच्या ॲग्रीमेंटला काही हे नाही, अर्थ नाही आहे. कारण ओरलमध्ये काय होतं, जर उद्या काही डिस्प्यूट्स क्रिएट झाले तर पार्टनरशिप फर्म बंद होऊ शकते. शक्यतो हे रिटर्न असावं. पण असं काही रूल नाही केला की ॲग्रीमेंट रिटर्नच असावं का. तर ॲग्रीमेंट हे ओरलमध्ये पण असू शकतं आणि रिटर्नमध्ये पण असू शकतं. ओके, नंतर आपला सेकंड फीचर्स आहे नंबर ऑफ पार्टनर्स. मिनिमम 2 अँड मॅक्झिमम 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट. पार्टनरशिप फर्म ज्यावेळी सुरू होते त्यावेळी 2 मेंबर्स असणं गरजेचंच असतं. त्याशिवाय पार्टनरशिप फर्म त्याला आपण म्हणूच शकत नाही, कारण एक व्यक्ती म्हणजे सोल ट्रेडर. आणि 50 जास्त लोकांची मर्यादा त्यांनी दिलेली आहे कंपनीज ॲक्टप्रमाणे. तिसऱ्या फीचरकडे जातोय आपण, बिझनेस. पार्टनरशिप फर्म मस्ट रन लॉफुल बिझनेस. नक्कीच ना, आपण व्यवसाय करतो तर तो लॉफुल बिझनेस पाहिजे. जर आपण स्मगलिंगचा बिझनेस करतोय आणि आपण ॲग्रीमेंट करतो तर चुकीचं आहे आणि जे समाजाला घातक आहे. शक्यतो समाजाचा विचार केला जातो आणि लॉफुल बिझनेसच करावेत असं आपलं लॉ सांगतो आहे, ॲग्रीमेंट सांगतं. म्हणून बिझनेस करताना दोन्ही पार्टनरनी, कुठच्याही पार्टनरनी लॉफुल बिझनेस करणं खूप गरजेचं आहे. इल्लिगल ॲक्टिव्हिटीज आर नॉट परमिटेड फॉर देम. ओके, नेक्स्ट फीचर्स आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स. पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉस इन ॲग्रीड रेशो स्टेट इन द पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीडबद्दल मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. पण पार्टनर्सचा प्रॉफिट आणि लॉस किती त्यांनी शेअर करावा. प्रॉब्लेम सुरू झाले की बऱ्याच वेळेला असे सुरू होतं की 3:2, 2:1 हे रेशो सुरू होतात. आणि मग हे काय असतं तर 3:2 म्हणजे काय, तर 3 भाग तू घे, 2 भाग मी घेतो आहे. म्हणजे प्रत्येक 5 भागातले 3 भाग तुझे, 2 भाग माझे, किंवा इक्वली डिस्ट्रीब्यूट करा, अशा प्रकारे हे सांगितलं जातं. म्हणजे लॉसेस इन ॲग्रीड रेशो. फिफ्थ आहे, आणि त्यांनी सांगितलं की इफ नॉट मेन्शन देन रेशो विल बी इक्वल. जर तुमचा रेशो त्यांनी सांगितला नाही ॲग्रीमेंटमध्ये, म्हणजे ज्या पार्टनर्सनी ॲग्रीमेंट केलेला आहे आणि रेशो त्यांनी सांगितलेलं नाही आहे, म्हणजे इफ देअर विल बी सायलेंट अबाउट दी रेशो देन रेशो विल बी इक्वली. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ए आणि बी जर 2 पार्टनर असेल तर एचा 1 पार्ट आणि बीचा 1 पार्ट, 50% फॉर ए अँड 50% फॉर बी. नेक्स्ट फीचर्स आहे अनलिमिटेड लायबिलिटी. इन पार्टनरशिप लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड. लायबिलिटी आपण म्हणतो की एक जबाबदारी. व्यवसाय सुरू केला, व्यवसाय सुरू करताना बँकेचं लोन घेतलेलं आहे आणि बँकेचं लोन पेड करणं ही प्रत्येक फर्मची एक लायबिलिटी आहे, बरोबर आहे. ही लायबिलिटीज पेड करणं खूप गरजेची आहे. आता काय होतं की पार्टनरशिप फर्म सुरू केली, 2 पार्टनर एकत्र आले, त्यांनी बँकेचं लोन घेतलेलं आहे आणि दे आर नॉट ॲबल टू पे द लोन ड्यू टू सम कॉजेस. फॉर एक्झाम्पल व्यवसाय बंद पडतो आहे, व्यवसाय चांगला चालत नाही आहे,
मग व्यवसायातील जी काही प्रॉपर्टी आहे ती तर बँक घेतीच आहे, प्लस त्यातून जर त्यांचे पैसे मिळत नसतील तर ते काय करतात की पार्टनरची पर्सनल प्रॉपर्टी म्हणजे पार्टनरचं घर, सोनं, नाणं, कार, काय जे काय असेल ते सगळं बँक घेऊ शकते आणि आपलं लोन कंप्लीट करू शकते. आणि म्हणून ह्याचा मिनिंग आहे अनलिमिटेड लायबिलिटी इज द फीचर्स ऑफ दी पार्टनरशिप फर्म. नेक्स्ट, registration. Registrations of a partnership firm is not compulsory, but in Maharashtra it is a compulsory. रजिस्ट्रेशन म्हणजे आपण म्हणतो की नोंद करणं. आपल्या व्यवसायाची कुठेतरी नोंद करणं गरजेचं असतं की ए बी दोघेजण व्यवसाय करतायत, ह्या पार्टनरशिप फर्मचं एक नाव आहे ए बी पार्टनरशिप फर्म किंवा ए बी एंटरप्राइज, जे काय असेल ते, तर ते गव्हर्मेंटच्या अंडर नोंद झालं पाहिजे. म्हणून रजिस्ट्रेशन हे पण रजिस्ट्रेशन पार्टनरशिप फर्मला कंपल्सरी नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर कोणी पार्टनरशिप फॉर्म करत असेल तर इट विल बी कंपल्सरी अंडर दी पार्टनरशिप ॲक्ट. ओके. नेक्स्ट 7, मॅनेजमेंट. द बिझनेस ऑफ द पार्टनरशिप फर्म मे बी मॅनेज बाय ऑल पार्टनर्स. मॅनेजमेंट जे आहे, कधी कधी काय होतं की व्यवसायामध्ये 3-4 पार्टनर एकत्र येत आहेत. पार्टनर्सचे खूप प्रकार असतात. ॲक्टिव्ह पार्टनर आहेत, स्लीपिंग पार्टनर आहेत, मायनर पार्टनर आहेत. आणि हे जे पार्टनर्स एकत्र येतात त्यावेळी ऑलरेडी काही पार्टनर नुसतं कॅपिटल आणत आहेत त्या व्यवसायामध्ये, पण ॲक्टिवली ते भाग घेत नाहीत. म्हणजे त्या व्यवसायामध्ये काहीच ते बघत नाहीत की पर्चेसिंग करणं, रॉ मटेरियल खरेदी करणं किंवा मेंटेनन्स करणं किंवा सुपरविजन करणं, ह्या काहीच गोष्टी करत नाही, असे पार्टनर असतात. काही काही पार्टनर जे असतात ते सगळ्यांच्या वतीने काम करत आहेत. म्हणजे म्हणून म्हणतात की बिझनेस ऑफ दी पार्टनरशिप फर्म मे बी मॅनेज बाय ऑल पार्टनर्स. सगळे पार्टनर म्हणून एकत्र व्यवसाय करू शकतात. आता आपण सेकंड 8 नंबरचं फीचर बघू. जॉईंटली ऑर एनी वन पार्टनर मे मॅनेज ऑन बिहाफ ऑफ अदर पार्टनर्स. ओके, हे मी सांगितलंच आहे की जॉईंटली ऑर एनी वन. कधी कधी एक पार्टनर सगळ्यांच्या वतीने काम करू शकतो किंवा सगळे पार्टनर सगळ्यांच्या वतीने काम करू शकतात. हे झालं त्याचं एक फीचर्स. 8 नंबरचं फीचर आहे रिलेशन बिटवीन दी पार्टनर्स. पार्टनर्स आर प्रिन्सिपल फॉर थर्ड और आउटसाइड पार्टी बट ॲज अन एजंट टू अदर पार्टनर्स. रिलेशन बिटवीन द पार्टनर्स म्हणजे पार्टनरशिपमध्ये जे जे सगळे पार्टनर्स असतात ते एकमेकांशी प्रिन्सिपल म्हणून काम करतात, कारण ते सगळे ओनर असतात त्या फर्मचे. पण आउटसाईड जी पार्टी असतात म्हणजे सिंडिकेटर्स आहेत किंवा अदर काही पर्सन्स असतात जे रिलेटेड टू अवर फर्म, तर त्यांच्याशी ते ॲज अन एजंट काम करतात. एक साधं उदाहरण सांगते की एक पार्टनर आहे आणि त्याला काय आपण सांगितलं की तू मार्केटिंग क्षेत्रामध्ये जा आणि मार्केटिंग म्हणजे सेल जितका आपला वाढेल त्यावर मी तुला कमिशन देतो. हे दोघांमध्ये ॲग्रीमेंट झाले, हे पार्टनरशिपमध्ये त्या पार्टनर्समध्ये झालेलं एक प्रकारचं ॲग्रीमेंट आहे. काय होतं आहे की तो पार्टनर मग काम करतो आणि त्याला कमिशन मिळतं. म्हणजे आपण एक सॅलरीड पर्सन जर सॅलरीड एखादा व्यक्ती नेमली तर त्याला आपल्याला पेमेंट द्यावंच लागतं की नाही, मग ह्याला आपण कमिशन देतो. म्हणून ह्या ठिकाणी हे पार्टनर्स आहे आउटसाईडला ते ॲज अ कमिशन एजंट म्हणून काम करत आहेत, पण ते व्यवसायामध्ये एक प्रिन्सिपल्स आहेत, मालक आहेत. ओके. 9th आहे डिझोल्युशन्स. अ पार्टनरशिप फर्म इज डिझॉल्व्ड अकॉर्डिंग टू दी ॲग्रीमेंट बिटवीन दी पार्टनर्स. डिझोल्युशन्स मीन्स टू स्टॉप दी बिझनेस ड्यू टू मेनी रिझन्स. फॉर एक्झाम्पल, पार्टनर्समध्ये काही भांडणं झालेली आहेत, डिस्प्यूट्स अमंग दी पार्टनर्स, और व्यवसाय आपला सक्सेस होत नाही आहे म्हणून स्टॉप करतो आहे, देअर विल बी लॉस आणि पार्टनरशिप बंद होते म्हणजे डिझॉल्व. मग डिझॉल्व करताना सुद्धा त्याच्याबद्दलचे ज्या ॲग्रीमेंट्स असतात त्यासुद्धा ॲग्रीमेंट त्यात सांगितलेल्या असतात. म्हणून ॲज पर द ॲग्रीमेंट पार्टनरशिप विल बी डिझॉल्व. पार्टनरशिप डीड. A partnership agreement in written form is known as partnership deed. It contains rules and regulations while conducting the business.
It also contains the terms and conditions of the firm. डीडचा मिनिंगच कळला की इट इज विल बी रिटन फॉर्म, लिहिलेला फॉर्म, आणि त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात की व्यवसाय कसा करायचा आहे, किती कॅपिटल आणायचं आहे, कोण काम करायचं आहे, लॉस झाल्यावर काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इवन आफ्टर ॲडमिशनपर्यंत काय रूल्स आहेत, काय करायचं आपल्याला, कसं करायचं किंवा डिझॉल्युशनचं काय करायचं, हे सगळं त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. म्हणजे पार्टनरशिप डीड म्हणजे काय, एक लिखित फॉर्म असतो आणि त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं. आता पार्टनरशिपमधले कंटेंट्स आपण बघतो की पार्टनरशिप डीडमध्ये नक्की काय काय असतं, कशाबद्दलचं डीड असतं, कशाबद्दलचं ॲग्रीमेंट असतं. तर पहिलं आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ दी पार्टनरशिप फर्म. बरोबर आहे. जी पार्टनरशिप फर्म आहे, अशा अनेक पार्टनरशिप फर्मच्या अनेक ब्रँचेस पण असू शकतात की नाही. मग नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टनरशिप फर्म कुठच्या भागामध्ये ती आहे, त्याचं नाव काय आहे आणि त्याचा परफेक्ट ॲड्रेस ज्या ठिकाणी त्याचा पत्रव्यवहार होऊ शकतो असा. सेकंड, नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स. सगळ्या पार्टनरची नावं आणि त्यांचे ॲड्रेसेस हे त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. थर्ड, अमाऊंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय ईच पार्टनर. प्रत्येक पार्टनरने जी काही कॅश इंट्रोड्यूस केलेली आहे बिझनेसमध्ये ॲज अ कॅपिटल, तर त्याचं प्रमाण, हाऊ मच अमाऊंट दे कॉन्ट्रीब्युटेड इन दी पार्टनरशिप फर्म, हे सगळं मेन्शन करणं खूप गरजेचं असतं. फोर्थ, अमाऊंट ऑफ ड्रॉइंग टू बी मेड बाय ईच पार्टनर. ड्रॉइंग मीन्स जे पैसे किंवा जे गुड्स यूज करतात फॉर देअर पर्सनल यूज, त्यांना आपण ड्रॉइंग म्हणतो. आणि हे सगळं ड्रॉइंगची अमाऊंट त्यांनी किती घ्यायची आहे, एक लिमिट्स असतं ना, त्या लिमिट्स पण त्या ठिकाणी डीडमध्ये सांगितलेलं असतं. फिफ्थ, राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्स. प्रत्येकाचे राईट्स काय आहेत, प्रत्येकाची ड्युटी काय आहे आणि प्रत्येकाची लायबिलिटीज काय आहे, हे सगळं त्या डीडमध्ये मेन्शन केलेलं असतं. नेक्स्ट, रेशो इन विच प्रॉफिट्स अँड लॉसेस इज टू बी शेअर्ड बाय दी पार्टनर्स. पार्टनर्सचे रेशोसुद्धा मेन्शन केलेलं असतं. मगाशी मी बोलले की 3:2 किंवा 3:2:1 किंवा 50% 50% इक्वली दे कॉन्ट्रीब्युटेड. हे सगळं त्यांचा प्रॉफिट अँड लॉस रेशो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, प्रॉफिट कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, हे सगळं रेशो त्या ठिकाणी मेन्शन केलेले असतात. सेवन्थ, इंटरेस्ट ऑन लोन प्रोव्हाइडेड बाय द पार्टनर्स. कधी कधी काय होतं की पार्टनर्स एक लोन व्यवसायाला देत आहेत. हे जे लोन दिलेलं असतं तर त्याचं इंटरेस्ट किती द्यायचं त्यांनी, तर ह्याचं पण एक ॲग्रीमेंटमध्ये किंवा डीडमध्ये मेन्शन केलेलं असतं की इंटरेस्टचा पर्सेंटेज. 8, अकाउंटिंग अँड ऑडिट प्रोसिजर्स ऑफ द फर्म. व्यवसाय सुरू केला तर अकाउंटिंग करणं गरजेचं असतं, ऑडिटिंग करणं गरजेचं असतं. आणि ऑडिटिंग हे कंपल्सरी नसतं, प्रत्येक फर्म आपल्या हेतूसाठी, पर्पजसाठी ते ऑडिटिंग केलं जातं. मग अकाउंटिंग आणि ऑडिटिंगची प्रोसिजर काय आहे, हे सगळं म्हणजे अकाउंटंट कोण आहे, ऑडिटर कोण नेमणार आहे, वगैरे वगैरे सगळं त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं जातं. 9th, रूल्स अँड रेग्युलेशन्स टू बी फॉलो इन केस ऑफ ॲडमिशन्स, रिटायरमेंट, डेथ ऑफ पार्टनर. रूल्स, नियम काय आहेत किंवा रेग्युलेशन्स काय आहेत, कशासाठी, की एखादा पार्टनर जेव्हा ॲडमिट होतो, ऑलरेडी ए आणि बी हे 2 पार्टनर्स आहेत आणि त्यांना सी पार्टनर ॲडमिट करायचं आहे, म्हणजे व्यवसायामध्ये इन्क्लूड करून घ्यायचं आहे, तर त्याची काय टर्म्स आहेत, काय कंडिशन्स आहेत, ते सुद्धा लेट डाऊन इन दी डीड. आल्सो रिटायरमेंट. रिटायरमेंटचा मिनिंग काय होतं की ऑलरेडी 3 पार्टनर आहेत आणि हे 3 पार्टनरमधला एक पार्टनर असं म्हणतो की मला आता रिटायर व्हायचे ड्यू टू हिज एज प्रॉब्लेम. तर तो रिटायर झालं तर त्या संदर्भामधले ज्या काही रूल्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी डीडमध्ये मेन्शन केले जातात. आणि कधी कधी काय होतं की डेथ होते एखाद्या पार्टनरची, आणि डेथ कधी होईल, कोणाची काय होईल, हे कोणीच सांगू शकत नाही आहे. आणि त्याच्याबद्दलचे पण रूल्स आणि रेग्युलेशन्स त्याच्यामध्ये केलेले असतात. म्हणजे पार्टनरशिप डीडमध्ये 10th आहे प्रोसिजर फॉर डिझॉल्युशन्स ऑफ फर्म. डिझॉल्युशन ज्या व्यवसाय बंद पडतो तर त्याची प्रोसिजर काय आहे ती सुद्धा ह्या ठिकाणी सांगितलं जाते. मगाशी बोललेच आहे मी, डिझॉल्व होणं म्हणजे टू स्टॉप दी बिझनेस. त्याचे रिझन्स काय आहेत ते सध्या आपल्याला गरज नाही आहे, पण डिझॉल्व होते, व्यवसाय बंद होतो, तर प्रोसिजर काय करायचे.
11th डिव्हिजन्स ऑफ वर्क अमंग दी पार्टनर्स. व्यवसाय सुरू करतो तर व्यवसायामध्ये अनेक कामं असतात. पर्चेसिंग असतं, मार्केटिंग असतं, सेलिंग असतं, डिस्ट्रीब्युशन दी गुड्स असतात. असे खूप प्रकारची कामं असतात आणि ह्या कामांचं डिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं. आणि हे डिव्हिजन कुठच्या पार्टनरने कुठचं काम घ्यायचं आहे हे सगळं त्या ठिकाणी सांगितलं जातं. 12th एनी अदर मॅटर्स रिलेटिंग टू दी कंडक्ट ऑफ बिझनेस. व्यवसाय सुरू केला आणि अचानक जर काही घटना घडत असतील जे मेन्शन केले जात नसतील किंवा काही मॅटर्स क्रिएट होतात तर त्या ठिकाणी व्यवसायाचं कंडक्ट कसं करायचं आहे हे सुद्धा इतर मॅटर बाबतीत सगळं ठरलेलं असतं डीडमध्ये. अशा प्रकारे पार्टनरशिप डीडचे हे काय झाले सगळे कंटेंट्स झाले. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता आपण पुढचा टॉपिक करतोय इंट्रोडक्शन्समधला, प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. मी तुम्हाला मगाशी म्हणाले की डीडमध्ये सगळं सांगितलेलं आहे. ओके, पण डीड करताना एखादी गोष्ट त्या ठिकाणी मेन्शन केली नाही आहे, चुकून राहिलेली आहे. तर त्याबद्दल इंडियन पार्टनरशिप ॲक्टने काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. तर त्या प्रोव्हिजन्स आपण पाहूया. फर्स्ट प्रोव्हिजन, इन पार्टनरशिप डीड ऑल टर्म्स अँड कंडिशन्स आर मेन्शन, बट इफ एनी टर्म्स आर सायलेंट अबाउट these then issue are shall according to the provisions of Partnership Act 1932. Partnership, in partnership deed all the terms and conditions are mentioned. सगळ्या टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या असतात जे आता आपण लेटेस्ट पाहिल्या. बट इफ एनी टर्म्स आर सायलेंट अबाउट, सायलेंट मीन्स एखाद्या टर्म्सबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲडमिशनची प्रोसेस आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी काहीच त्या डीडमध्ये काही मेन्शन केलेलं नाही, ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलं नाही आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो सायलेंट. देन इश्यू आर सॉल्ड अकॉर्डिंग टू दी प्रोव्हिजन्स ऑफ पार्टनरशिप ॲक्ट 1932. आणि या प्रोव्हिजन्स द्वारे आपल्याला काही पार्टनरशिप ॲक्टमध्ये सांगितलेले आहेत आणि त्या प्रोव्हिजन्स पार्टनरशिप फर्मचा व्यवसाय करताना आपल्याला फॉलो करावे लागतात. फर्स्ट आहे डिस्ट्रीब्युशन्स ऑफ प्रॉफिट. इफ रेशो रिलेटिंग टू प्रॉफिट अँड लॉस इज सायलेंट, देन प्रॉफिट अँड लॉस इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंग दी पार्टनर्स. ॲग्रीमेंट झालेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलं नाही की प्रॉफिट अँड लॉसचा रेशो. तर या ठिकाणी या प्रोव्हिजन्समध्ये इक्वली डिस्ट्रीब्युटेड, सगळ्या पार्टनरना इक्वली पार्ट द्या असं म्हटलं जातं. सेकंड आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ पार्टनरशिप इज सायलेंट अबाउट द इंटरेस्ट ऑन कॅपिटल, देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज नॉट अलाउड टू पार्टनर्स. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे आहे, तर कॅपिटल जर त्यांनी घेतलं असेल, म्हणजे कॅपिटल इंट्रोड्यूस करतात प्रत्येक पार्टनर, तर त्यांचं इंटरेस्ट जे आहे तर त्या कॅपिटलवरचं इंटरेस्ट त्यांना दिलं जात नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल मीन्स जे कॅपिटल व्यवसायामध्ये त्यांनी आणलेलं आहे तर त्या कॅपिटलबद्दलचं जे इंटरेस्ट असेल आणि त्या इंटरेस्टबद्दल जर त्यांनी काही मेन्शन केलं नाही इन देअर ॲग्रीमेंट तर त्यांना इंटरेस्ट दिलं जात नाही. ओके, आपण थर्डला येतो आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इफ डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन, देन इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग टेकन फॉर 6 months. जसं इंटरेस्ट ऑन कॅपिटल तसं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंगचा मिनिंग तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. ड्रॉइंग म्हणजे काय की गुड्स आणि कॅश यूज बाय दी पर्सन फॉर देअर पर्सनल यूज, किंवा ते विड्रॉन करतात तेवढे कॅश किंवा विड्रॉन करतात तेवढा गुड्स. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगबद्दल जर काही मेन्शन केलं नसेल तर त्यांचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 6 months दिलं जातं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती दिलं जातं? 6 months. कधी?
जर ड्रॉइंगचा पिरियड म्हणजे इफ डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन, ड्रॉइंगची डेट दिली नाही, कधी ड्रॉइंग केलं, कधी कुठच्या डेटला त्यांनी ड्रॉइंग केले, कुठच्या डेटला त्यांनी गुड्स स्वतःसाठी वापरला आहे किंवा कॅश वापरली, हे ज्यावेळी सांगत नाही आहेत त्यावेळेस 6 मंथचं इंटरेस्ट ग्राह्य धरलं जातं. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. रेट ऑफ इंटरेस्ट इज 6% पर ॲनम. पार्टनर्सचं लोन ज्यावेळी असतं, पार्टनर्स कधी फर्मला लोन देतो किंवा कधी कधी फर्मसुद्धा पार्टनरला देऊ शकते लोन, त्यावेळेस 6% पर ॲनम म्हणजे एवढाच इंटरेस्ट त्यांच्याकडनं घेतला जातो. नेक्स्ट, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स. एव्हरी पार्टनर्स हॅज अ राईट टू गेट सॅलरी, कमिशन ऑर रेम्युनरेशन्स or allowances for any extra work done by them, but according to the agreement. सॅलरी कमिशन, पार्टनर्समध्ये जर अनेक पार्टनर असतात त्यावेळी ते पूर्ण दिवस काम करत आहेत. तुम्ही एखादी सॅलरीड पर्सन जर त्या ठिकाणी अपॉइंट केला तर तुम्हाला पार्टनरशिप फर्मला त्यांना पगार द्यावा लागतो. मग हा पार्टनर पूर्ण दिवस काम करतो म्हणून त्याला सॅलरी दिली जाते, सेल्स त्याने वाढवलेला आहे म्हणून कधी कधी कमिशन दिलं जातं, रेम्युनेशन दिलं जातं आणि हे सगळं मिळण्याचा अधिकार त्यांना आहे असं आपल्या इंडियन प्रोव्हिजन ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे. 6. ॲडमिशन्स ऑफ न्यू पार्टनर. न्यू पार्टनर्स कॅन बी ॲडमिटेड इन दी फर्म ॲज अ न्यू पार्टनर ओनली. नवीन पार्टनर ज्यावेळी ॲडमिट करतो त्यावेळेस न्यू पार्टनर म्हणून त्याला ॲडमिट केलं जातं. विथ दी कन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स. आणि त्याला ज्यावेळी नवीन पार्टनर आपण घेतो त्यावेळी नक्कीच आपल्याला सगळ्या पार्टनरची काय लागते, कन्सेंट लागते. ओके, तर आपलं हे इंट्रोडक्शनचं लेक्चर झालेलं आहे. मला वाटतं तुम्हाला छानपैकी कळलेलं असेल. पण जर तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल, कळलं नसेल एखादा पार्टनरशिपची प्रोव्हिजन्स काय आहे किंवा डीडमध्ये एखादा पॉईंट्स कळला नाही आहे की नक्की ह्याचा मिनिंग आम्हाला अजून समजला नाही आहे, तर प्लीज तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. त्याच्याबद्दलच्या ज्या काही क्वेरीज असतील तर मी नक्कीच सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू.